हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज असं क्विक पॉडकास्ट करत आहे जीजा सालीवर, कारण बरेच दिवस ह्याच्यावरचं पेंडिंग पण राहत होतं. आज पण मावसाड आलेली आणि मावसाडने सगळा विषय पलटवण्याचा प्रयत्न केला आणि काय सगळी दुनियाभरची कारणं वगैरे सांगितली. ते चॅट वगैरे दाखवले. तर चॅट दाखवून काय होतं आहे, चॅट दाखवलं म्हणून काय तू फसवलं नाहीस असा त्याचा अर्थ थोडीच होतो. फसवणूक तर फसवणूक असते. चॅट दाखवून काय प्रूव्ह होतं आहे. एनिवेज ते सगळं आपण कधी पुढे बोलूच. आज स्पेशली मला जीजा सालीवर थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे जीजाचा टॉपिक वेगळा आहे आणि सालीचा वेगळा आहे, पण मी एक मिक्स पॉडकास्ट करत आहे. तर करून करून भागले आणि देवपूजेला लागले टेम्पररी बेसिसवर. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ढबीडुकरे आणि फुगी देत आहेत. आणि चिमा चिमकांडी त्या नन्नूची नॅनी बनून तिथे गेलेली आहे. ती दरवर्षी जाते फुकटी आणि एक नंबरची स्वार्थी बाई आहे. कानखजुरी कानात लावून आपली फिरते. त्या मुलीचं तर काय हेच नव्हतं, ती आसभासच नव्हता, कुठे येत नाही की काय नाही. दोन्ही मुली पण तसं बघायला गेलं तर फायदाच बघतात स्वतःचा. आता हिला मोठेपणा पाहिजे होता तर कानखजुरीला तसं पण ते फनीची कोणतरी ती मैत्रीण आहे म्हणून तिच्याकडे घेऊन स्वतः मोठेपणा घेत होती ही आपली बोचुमॉन. आणि फुगीचं तर त्याच्यामध्ये काही रोलच नव्हता. फुगी अशा ह्याच्यामध्ये नाही, ती फक्त राहायला जाते, कधी असं चेंज म्हणून खायला जाते. खायला फक्त फुगी सगळीकडे अवेलेबल असते. आणि कानखजुरी पण पक्की चॅप्टर आहे आणि एक नंबरची आळशीबाई. कधी बघितलं आहे का हिच्याकडे कधी काही कोणाचं केलेलं, कधी कोण आलेलं? आता ती फक्त कधी नाही ते सुद्धा त्या बोचुमॉनकडे काम वगैरे चाललेलं म्हणून हिच्याकडे राहायला आली ती आजी आणि ती मावशी. त्याच्यामध्ये पण दरवेळेला बाहेरच घेऊन जायचे. पण ही चिमा चिमकांडी काय काम करत असते किंवा काय, तिला म्हणजे कधीच असं जावयांना बोलवलं आहे काय, असं फक्त व्हिडिओ वगैरे बनवायचं असेल ना तरच. त्या व्यतिरिक्त हिच्याकडे कोणी राहायला पण येत नाही. कोणी राहायला तर दूरचीच गोष्ट, काही जेवायला वगैरे पण येत नाही. आले तर ती बोचुमॉनच काही ना काहीतरी घेऊनच येत असते. पण हिने कधी काय करून घातले किंवा ही काय मेहनत. आणि जिथे हिला मिळतं ना फिरायला भटकायला त्याची होते, त्याच्याबरोबर फिरायला लागते, त्याच्याबरोबर भटकत बसते आणि त्याचे गुणगान गाते. एवढ्याच जर खऱ्या मुली असत्या आणि एवढंच जर प्रेम आणि इतकं बॉन्डिंग असलं असतं ना तर जेव्हा कानाचं ऑपरेशन झालेलं त्यावेळेला कुठेतरी मावशीकडे वगैरे जाऊन राहण्याची वेळ आली नसती. दोन मुली त्याच शहरात काय तिथेच बाजूला 10-15 मिनटाच्या अंतरावर राहतात. पण चिमकांडीला कुठे नाशिकला, ठाण्याच्या बहिणीकडे जाऊन राहावं लागलं. कधी 4 दिवस नाशिकला जाऊन राहावं लागलं. ही चिमकांडीची अवस्था. आणि मुली तर म्हणजे बोचू तर येतच नाही, ती राहायला येतच नाही. येते फक्त भेटते आणि जाते. मागे बोचूची सासूबाई पण तिला सांगत होती की आता घरी काम चाललंय तर जा, ती चिमकांडीकडे राहा, रात्री तरी जा झोपायला. पण बोचू नाही. त्या बोचूला आता ती बाबा थोडं म्हणजे त्या सासूच्या निमित्ताने का होईना एकदम घर असं टापटीप ठेवायची सवय झालेली आहे. त्यामुळे ती चिमकांडीच्या धूळखात पडलेल्या घरात म्हणजे अक्षरशः धूळ पण साफ करत नाही इतकं. म्हणजे ती रद्दी ती टिपॉय खाली ठेवलेली आणि त्या रद्दीवर साचलेली धूळ, ती नेहमी माझं लक्ष तिथेच जातं. आणि काय ते देवाचं वगैरे मांडून ठेवते आणि काय ते करते कोणाचं ते सगळं मांडलेलं असतं. त्याची तरी धूळ झाडते की नाही चिमकांडी काय माहिती. तर सध्या आता फिरते या ढबीडुकरे बरोबर. आणि ह्यांचं तर काय बोलावं. म्हणजे मला ना आता खरं तर ह्यांना अप्रिशिएट करणारे आणि ह्यांना मदत करणारे, म्हणजे ह्यांचं दर्शन घडवून आणणारे, ह्यांना सोयीसुविधा पुरवणारे, ह्यांचं कसं काय ह्यांना लवकर होईल आणि कसं म्हणजे जे ह्यांना मदत करतात ना त्यांची आता मला अक्षरशः चीड येऊ लागलेली आहे. हे तर करू देत, ते तर करतातच आहेत पैशासाठी आणि नखरे करायला आणि ते रील बनवायला. आणि मूळ उद्देशच हरवत चाललेला आहे. वारकरी संप्रदाय काय होता, ते कुठल्या नियमांचं म्हणजे कुठल्या नियमांना फॉलो करतात आणि कशी असते ॲक्च्युअल वारी. आणि आत्ता काय चाललं आहे, नॉट ओन्ली ढबीडुकरे बट असे कितीतरी असंख्य लोक, हे कलाकार वगैरे, ह्या सगळ्यांनी त्याला एक काहीतरी वेगळंच असं शो बिझनेस करून टाकलेला आहे. आणि त्याचं जे मूळ अर्थ आहे ना तोच कुठेतरी हरवून गेलेला आहे.
म्हणजे सगळ्या गोष्टीचं कमर्शियलायझेशन नेक्स्ट लेवलवर झालेलं आहे. आणि अजिबातच असं तिथे जाऊ नये ना असं मला वाटत नाही की काय फिलिंग असं येत असेल. हां, जेन्युइन वारकऱ्यांना जे अजूनही ॲक्च्युली पूर्ण पायी चालत जातात आणि जो संप्रदाय आहे त्याची तर बातच निराळी. पण ह्या लोकांमुळे ना सगळं काही म्हणजे त्यांच्यासाठी सोयीसुविधा करण्याऐवजी ह्या लोकांना जे अजून बढावा देतात किंवा अजून ह्यांना कसं सुखकर होईल, कसं ह्यांना सोयीस्कर होईल ते बघतात. तर असे जे कोणी वंशज वगैरे काय ह्याने दाखवले, ह्याने कुठे जॅक लावला आणि ही कुठली माणसं, तर मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा ते तर पापी आहेतच. त्यांना तर त्या वारीचं किंवा काही ते केल्याचं काही त्यांना लाभणारच नाही आहे. मी असं नाही म्हणत की त्यांचं काय वाईट होईल, पण त्यांचं काही चांगलंही होणार नाही आहे, कारण ते मनापासून आणि काही भक्तिभावाने केलेलं अजिबातच नाही आहे जे ढवळीडुकरे करतोय ते. त्याच्यावर आपण नंतर बोलूयाच. पण त्या व्यतिरिक्त जे ह्यांचा मोठेपणा मिरवत आहेत, ह्यांना भरीस घालत आहेत, ह्यांना सोयीसुविधा पुरवत आहेत, स्वतःला मोठे काहीतरी समजत आहेत, मग ते ट्रस्टी असू देत, नाहीतर मग वंशज असू देत, नाहीतर आणि कुठले महाराज काय असू देत, तर तुमच्या माथी मात्र ह्या गोष्टीचं पाप नक्कीच येईल आणि पुण्य लाभण्यासारखी गोष्ट नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर. कारण जर तुम्हाला खरंच काय करायचं आहे ना, तर जे वर्षानुवर्ष येत आहेत भक्तिभावाने येत आहेत, खरा तो सगळा जे काही आपलं तन मन धन सगळं पणास लावून जे वारीला येत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी सोयीसुविधा त्यांना काहीतरी उपलब्ध करण्याचा प्रयत्न कराल तर ते तुम्हाला उलट जास्त फळेल. आणि म्हणजे खूप वाईट वाटलं, मला खूप वाईट वाटतं ज्या वेळेला प्रत्येक वेळेला तो ढबीडुकरे बोलतो की इथे त्यांनी आम्हाला ही सोय करून दिली, त्यांनी आम्हाला इकडून जायला दिलं, आम्हाला स्पेशल एंट्री दिली, दादांनी सांगितलं, मग आमचं 5 मिनिटात दर्शन झालं. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, लोक अक्षरशः ताटकळत उभी आहेत, उन्हात उभी आहेत आणि इतकं करूनसुद्धा 2 सेकंड पण उभं राहायला देत नाहीत तिथे आणि असं पटकन बाहेर काढतायत. पण आमचं पटकन झालं, आम्हाला दादांनी सगळं सोय करून दिलं. मग पालखीच्या वेळेला पण तसंच की आमचं दर्शन त्यांनी करून दिलं त्यांचं. तर हे खूप ह्यापेक्षा भयंकर पाप काय. म्हणजे ढबीडुकरे जे बोलतो ना की नशीब असतं, हे नशिबात असतं, आम्हाला देवाने बोलवलं, हे देवाने बोलवलेलं नाही आहे. तुम्ही देवाला, याचा अर्थ तुम्ही स्वतःला काहीतरी मोठे समजायला लागले आहेत किंवा ते जे कोण आहेत तुला मदत करणारे ते कोणतरी म्हणजे देवाच्या वरचे, देवाला विकायला त्यांनी खऱ्या अर्थाने काढलेला आहे. आणि तुझ्यासारख्यांना बढावा देऊन तुझं तर तू दाखवतोयस म्हणून, पण इतरही कितीतरी लोक असतील ज्यांना ते असं हे करत असतील. आणि कुठेतरी जेव्हा ते लाखो भक्तगण जेव्हा तिथे उभे आहेत आणि ते खरं मनोभावे दर्शनासाठी ताटकळत आहेत आणि त्यांना जेव्हा एवढा त्रासातनं ते येतात ना, तर त्यांचं ते 1 सेकंडचं पण जे दर्शन असतं ना त्याच्यामध्ये विलक्षण अनुभूती असेल. त्याच्यामध्ये देव त्यांना भरभरून आशीर्वाद देईल. त्यांच्या पदरी सगळं जे सुख आहेत किंवा जे काही चांगलं आहे ते त्यांना भरभरून आशीर्वाद मिळेल. आणि जेव्हा की तुला चटकन मिळेल किंवा तुला जे दर्शन देणारे आहेत किंवा तुझी जी सोय जे करणारे आहेत त्यांना आता जरी असं वाटत असेल की आपल्याला खूप भौतिक सुख आणि सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत, आपलं सगळी भरभराट होते आणि देव आपल्यावर प्रसन्न आहे आणि हे सगळं करून आपण त्यातनं पैसा कमवतोय आणि स्वतःला देवापेक्षा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही देवापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहात आणि म्हणून तुम्ही देवाची अरेंजमेंट करताय इन शॉर्ट. तर हे महाभयंकर घोर पाप आहे आणि हे तुमच्या अंगलट येईलच कधी ना कधीतरी. बऱ्याच गोष्टी होत असतात, आपल्याला कळतही नाही तेव्हा ना जरा करायचं ना. तर तुम्हाला जर काहीतरी तुमच्याकडे हातात आहे, तुम्ही जर त्या पदावर आहात, तुमच्याकडे ते अधिकार आहेत, तर त्या अधिकारांचा, त्या पोझिशनचा एक योग्य वापर करा, योग्य माणसांसाठी वापर करा. आणि हा जो तुम्ही बाजार लावलाय ना देवाचा,
हा भक्तीचा बाजार बंद करा, नाही तर देव तुमचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही. ह्याला गंध हे पण आठवत नव्हतं. ह्याला काय म्हणतात, हे काय लावतात तुम्ही, माऊली माऊली काय लावता तुम्ही, हे काय लावताय. मग तो माणूस म्हणाला की, अशिक्षित जो म्हणाला की मी शिकलो नाही आहे, मला माझं वय नाही सांगता येणार, कारण मला माहिती नाही, म्हणजे कसं मोजणार वय वगैरे, तर मला नाही माहिती. त्या माणसाला गंध माहिती. आणि ह्याला कोणीतरी कॉमेंट केली होती की इतकी सुशिक्षित माणसं, इतकी शिकलेली, तुम्ही आमची संस्कृती जपता, बघून खूप भारी वाटलं. हा सुशिक्षित, हा एक नंबरचा चवडावे. हा असा पडलेला असतो, आत्ता गोव्याला पडून आला, जरा डोक्यावरनं पाणी घेतलं आणि वारीला निघाला. कसला सुशिक्षित आणि कसली संस्कृती. इथून सुटेल आणि गुत्त्यावर जाऊन बसेल रात्रीचा. तुम्ही गेले का बघायला? गोव्याला प्रकार बघितला ना त्याचा, काय करत होता. त्याच्यानंतर तिकडे त्या आटपाट नगरच्या यायला गेलेला, तेव्हा पण बायकांना एका रूममध्ये बसून दुसऱ्या रूममध्ये काय चाललेलं होतं. असल्या लोकांनी बोलू नये, असली भाषा करू नये. आणि कसले संस्कार, हे संस्कार करतोय तसे दुसऱ्या बाजूला चवडावेचे संस्कार पण करतोय तो. त्या मुलीवर मोठा म्हणतो की मी संस्कार टाकतो काय, टाकायला काय हे का, आता बोलली असती, नको ना तोंड उघडायला लावू, बोलायला शिक आधी. हे कसले सुशिक्षित. साधं चूल म्हणता येत नाही. चुळीवरचं जेवण तिथे जेवायला बसला होता वारकऱ्यांबरोबर, तर काय त्यांना म्हणतो, वारकऱ्यांना म्हणतो, ह्याच्यावरून ह्याची अक्कल बघा. त्यांना म्हणतो की पत्रावळीवर जेवण म्हणजे ना एक नंबर दादा, ओ माऊली, 5 स्टार पण कमी आहे ह्याच्यापेक्षा. 5 स्टार सारखं भारी जेवण. त्यांना काय माहिती रे, ते साधे लोक आहेत, तुझ्यासारखे चवडावे नाही आहेत ते. त्यांना काय माहिती 5 स्टार, आणि काय त्यांना काय कळलं पण नसेल. निस्वार्थ सेवा आहे ती, तुझ्यासारख्या स्वार्थी भुरट्याला नाही कळणार. आणि त्या फुगीला काय विचारा, तिला वारीबद्दल काय सांगायला सांगा, किंवा काही तिच्याकडे कॅमेरा मारला आणि काय 2 शब्द तुला कसं वाटलं विचारल्यावरती फक्त आपला मेकअप, माझं ड्रेस, माझं शूट कसं झालं तेच सांगण्यात बिझी असते. तर माझं नाही ना असं, म्हणजे तुम्ही पण आहे ना आयशाकडे करून घ्या. आयशा म्हणून पेज आहे, तर त्यांनी ना खूप छान असं माझा मेकअप केलेला आहे. एवढं उन्हामध्ये ना अजिबात मेकअप गेलेला नाही, तुम्ही बघू शकता. तर त्यांचं पेज मी मेन्शन करेन, तर तुम्ही त्यांच्याकडे नक्की तुम्हाला पाहिजे असेल तर. खूप छान, खूप सुंदर मेकअप करते ती. आणि म्हणजे साडी पण बघा, एकदम स्वस्त आहे, एकदम काही महाग नाही आहे, एकदम बेसिक साडी आहे. आणि ती साडी मी, आणि त्याच्यावरती आहे ना हे अंसलने ना वेगळंच, म्हणजे काहीतरी वेगळंच करून टाकलं आहे, त्याला एकदम भारी लुक दिलेला आहे. आणि एकदम म्हणजे काहीतरी तिचं कायापालटच केलेला आहे. तर अशी तुम्ही ते वंसलकडनं पण तुम्ही साडी असं करून घेऊ शकता. एकदम बेसिक साडी आहे. ते नेहमी असं काय ना काहीतरी ना खूप छान असं करतात आणि एकदम त्यांचा लुकच पालटून टाकतात. तर माझं हेअर, मेकअप, लुक आणि फोटोग्राफी पण खूप छान. फोटोग्राफी खूप ऊन होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही, हे डोळेच उघडत नव्हते आणि डाटानं निघतच नव्हता. आणि 2 दिवस पिठलं वाकरे आणि असं ना जेवण इतकं भारी आहे ना, हे खरंच बापरे, थूक घशात अडकलेला नुसती. अगं बाई, तुला तो विचारतोय कसं वाटलं, तुझा वारीचा एक्सपिरियन्स कसा होता. जी 4 ठुमक्या लावलेस, मुरडलीस, फालतूची नाटकं केलीस, ॲक्टिंग करून दाखवली, ते तुला कसं वाटलं ते विचारतोय तो. तुझं काय चाललंय. पण एक आहे म्हणजे अनफिल्टर्ड आहे फुगी. म्हणजे उगाच आपलं काहीतरी वारीला असं मोठं काहीतरी बोलायचं, ह्याच्यासारखं काहीतरी फेकायचं आणि खूप असं वाटतंय आणि माझ्या मनामध्ये टाळा वाजतायत आणि कुठे काय घंटा वाजते, ते असलं काहीतरी बोलायला जात नाही. जे आहे ते आहे. ती काय तिथे मेकअप आणि कपडे घालून मिरवायला आली आहे तर आहे, प्रमोशनसाठी आली आहे, फुकट मिळालं आहे तर आहे, खोटेपणा नाही. ॲटलिस्ट त्यासाठी तरी मी तुला -5 मार्क्स देऊ शकते फुगी, ठीक आहे. पण तुला नाही, डुकऱ्या नुसता धक्का पास. मोठा आला सुशिक्षित, बापाने दाबून दाबून केला याला पास, 45% वाला. आणि यांची जुनी सवय आहे, हे नवीन नाही आहे, हे जुनं आहे. म्हणजे असं ना सकाळी वेगळं आणि मग संध्याकाळी वेगळं असं काहीतरी रामरक्षा बोलायला बसायचं. म्हणजे जेव्हा ना बोचूचं नवीन चॅनल होतं आणि फुगीचं लग्न झालेलं नव्हतं, तेव्हा फुगी तिथे असायची आणि मग तिथे काहीतरी स्तोत्र बोलत असायची. पण सकाळी योयोला जायचं आणि संध्याकाळी देवापुढे बसायचं एकदम डोक्यावर पाणी घेऊन. असं यांचं एकदम हे आहे, एकदम पहिल्यापासूनची यांना सवय आहे. खूप चिमाईच्या, खूप संस्कारी मुली संस्कार दाखवतात.
बाहेर जाऊन मस्त आपल्या. आणि कोणीतरी ह्याच्यावरनं अजून एक गोष्ट आठवली. कोणीतरी कमेंट केलेलं की फुगी ना त्याला खूप चांगली साथ देते आणि बायको म्हणून आणि सगळीकडे असते ढबीबरोबर आणि ते कशालाच नाही म्हणत नाही, म्हणून तिच्या ओंजळीत भरभरून सुख आहे आणि म्हणून तिला परमेश्वर हे करतो ते करतो. अरे बाई, ती त्याची बायको आहे, ती त्याच्याबरोबरच असणार ना, का तुझ्याबरोबर असणार की तुझ्या नवऱ्याबरोबर असणार जर तू बाई आहेस? हां, तर तू कोणाबरोबर असते? काय म्हणावं, काय बायका, काय मेंटॅलिटी यांची. मग काय सगळ्या बायका कोणाबरोबर असतात? ही तिच्या नवऱ्याबरोबर असते, तर ही नवऱ्याबरोबर असते म्हणून तिला देव देणार. मग तुम्ही कोणाबरोबर असता म्हणून तुम्हाला देव देत नाही? अच्छा, बोचूवरून बोलताय का? हां, बोचू तशीच आहे. बोचू स्वतःचं सोडून बाकी सगळ्यांबरोबर असते, सगळ्यांना असं दाखवण्याचा प्रयत्न. तर आपल्याला तर माहिती आहे हा फन्नी, पण मागे ही ती बोचूला पण एक कॉमेंट आलेली की तुझी आणि ढबीडुकरेची जोडी एकदम मस्त आहे आणि रिअल ब्युटिफुल कपल. ॲक्च्युली बोचूच्या मनात तर जाम उकळ्या फुटल्या असतील. अरे यार, म्हणजे माझं जे आहे माझ्या मनात, मी जे दाखवण्याचा प्रयत्न करते ते सक्सेसफुल होतं आहे खरं. पण फन्या बघतो ना, फन्या सगळं काम करतो ह्याचं व्लॉगिंगशी रिलेटेड, तर त्याच्यामुळे मग तिला जबरदस्ती खूप काळजावर दगड ठेवून, दगड काय 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 ठेवून, किती यातना वेदना सहन करून बोचूने रिप्लाय केला होता, तुम्हाला फनी म्हणायचं आहे का? फनी आहे माझा नवरा. ॲक्च्युली लिहिताना असं नॉर्मलच लिहिलेलं, पण मी तिच्या भावना अशा म्हणजे मी इमॅजिन करू शकते की तिचं तेव्हा तोंड कसं झालं असेल, मन कसं झालं असेल, खूप यातना वेदनेतून लिहिलं असेल की फन्नी आहे माझा नवरा, फन्नी द बॉय, काळा मनुका, काला जामून. कोणते वंशज का कोणते ते पण ह्यांना घरी जेवायला बोलवलं काय, आणि ह्याला काय खाट्यावर बसायचं होतं, ह्याला नाही घरी त्यांच्या घरात नाही बसायचं होतं, आणि काय तर म्हणे की ही नन्नू काय गाववाली झाली आहे बघ कशी, गावातल्या त्यांच्याबरोबर. अरे गावातले काय काय तुला काय वाटलं काय, म्हणजे तिथे ते राहतात म्हणून काय ते गावातले नाही झाले, तुझ्या पुढचे आहेत ते. आला मोठा ये ग मास्टरवाला, तुला दिली असती ना खंबा, मग कळलं असतं बरोबर. एकदा बापाला देत होता बघितलं ना, स्वतः मोठा ब्रँडच्या गोष्टी करतो, दुसऱ्याला मोठा गावातले आणि हे ते, हा मोठा, ह्याला द्या जरा. बघितलं, ह्याची लेवलच ही आहे. मी काय बोलते मंडळी, कसा म्हणजे दाखवायचं वेगळं आहे आणि करायचं वेगळं आहे पक्का. म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत, इतक्या लेवलचे आहेत हे लोक, आपल्या पूर्ण विचारांच्या पलीकडले आहेत हे. काय तर म्हणे इच्छा तर खूप होती मला, म्हणजे पूर्ण चालत जायची, आणि पण ना शक्य नाही, म्हणजे एवढं मला एवढे वेळ नाही आणि एवढे दिवस असं पॉसिबल नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना ते खूप असं म्हणजे मी खूप अभ्यास केला आणि मी असं बघितलं तर ते सगळ्या गोष्टी असं आपल्याला ते जमणार नाही, म्हणून मग नंतर मग बघूया कधी होईल तेव्हा. पण आता ह्या वेळेला काय पॉसिबल नाही. कसलं मोठं काम असतं तुला फालतूगिरी करायला, म्हणजे याचा अर्थ असा की बाकी तर तुला काही जमण्यासारखं नाही आहे, हे पण नाही, पण हे याच्यामध्ये फालतूगिरी करायला मिळते, छान चौकीगिरी आणि काहीतरी टाईमपास, आणि तेवढं कॉन्टेंट पण छापून होतं आणि देवाला पण म्हणजे लोकांना दाखवून पण होतं थोडं. ह्याला असं वाटतं पापक्षालन होतं आहे, पण पाप चढत चाललं आहे. तिथे पण हॉटेलमध्ये राहायला गेला, तिथली किंमत सांगत होता. एकतर म्हणजे जिथे हा खर्च करेल किंवा जिथे याचा खर्च होईल तिथे हा तोंड उघडल्याशिवाय घाणेरडा राहणारच नाही. याचं गटार उघडलंच पाहिजे, गटाराचं झाकणं उघडतोच आणि काढतो, ओखतो गटार आपला. काय तर म्हणे इथे आम्हाला 4,000 लागले या रूमसाठी, खूप मिळतच नव्हते, सॉरी 3,000 इतका फेकाडा आहे ना. आधी तर ह्याला स्वतः आधी याने पेमेंट केलं, ह्याला माहिती नाही 4,000 दिले की 3,000, आधी जास्त सांगायला गेला आणि नंतर मग मनालाच लाज वाटली असेल किंवा कोण काहीतरी बघेल ऐकेल तर 4,000 कुठे म्हणून आपली खोटं, आता देवाच्या ठिकाणी इतकं पण खोटं नको बोलायला, म्हणून मग खरं 3,000 बोलला. असला शाणा, इतका फालतू माणूस आहे आणि तिथून खिडकीतनं दाखवते हे बघा हे बघा. अरे तुला लाज वाटते का? लाज वाटते? हां, त्यालाच म्हणतात, तेच आहेत खरे भक्तगण. ते झोपले होते ना, त्यांनाच वळकुट्टी टाकून त्यालाच म्हणतात. तू काय आहे, नुसता दरवर्षी जातो आणि माथ्यावर पाप चढवून येतो, दल्ला कुठला. लहान लहान मुलींना चढिगना दाखवतोस, विसरलो नाही आम्ही, आणि प्रूफ पण आहेत आमच्याकडे.
आणि चुलीवरचं जेवण असतं ते, चुलीवरचं काय, चुलीवरचं फुगी फुगी छान आहे. चुलीवरचं जेवण आपल्याला, चुलीवरचं म्हणजे 5 स्टारपेक्षा भारी चुलीवरचं जेवण केलं आहे त्यांनी. चुलीवरचं काय, चूळ भरून थुकली का त्याच्यात? घाणेरडा कुठचा, बोलायला शिक आधी. कोण आहे रे तू, कोण आहे? हां, कोण बोलतं हा सुशिक्षित आहे? तुम्हाला देणार चुलीवरचं जेवण, चूळ भरून याक थू खा. आणि काय ते छपरी लूक करतात, असे असतात विठ्ठल रखुमाई, अशी होती रखुमाई. काय ते कसलं, म्हणजे खरंच एकदम फडातलाच लूक, एकच लूक माहिती आहे यांना, बस तोच करायचा प्रत्येक वेळेला. वारकरी कमी आणि मुरळी जास्त दिसते. आता येऊया ह्याच्या सालीकडे. तिचं तर आजचं काय बघितलं, बापरे, काय तर म्हणे मला, मी फ्रस्ट्रेटेड झाली, फ्रस्ट्रेटेड झाली आहे ती. आणि म्हणजे पास्ट आणि प्रेझेंट आणि फ्युचर सगळं एक नंबरची. म्हणजे तू दुसऱ्याला फ्रस्ट्रेशन आणशील इतकी. म्हणजे एक दिवस घरात ही राहिली, आत्ता इतके दिवस भटकत होती, आत्ता जाऊन आली परत तिथे, दात काढून आली. सगळे असे ना, नागड्याला उघडे काय, नागड्याला नागडेच भेटलेले ते लोक. म्हणजे त्या वेट्टाचं तर काय बोलायलाच नको, लाज शरम सगळी विकून खाल्लेली आहे तिला आणि तिच्या आईला. मला असं वाटतं गेला आणि सुटले, असंच वाटतंय त्यांच्या एकूणच ह्याच्यातनं. फक्त ते असं जगाला दाखवायचं म्हणून दुःख, पण दुःख तर अजिबात झालेलं नाही आहे, आनंद आहे तिचं. बघूया काय त्या वहिनीचं काय ना काहीतरी सेटिंग होऊन जाईल. पण हा गेला त्या बरं झालं की ह्याला मरवण्याचाच फार्स होता यांचा, असंच वाटायला लागलं यांच्या वागण्यातनं आणि सगळं काही जे काही चाललंय ना, थेरं करतायत त्यातनं. ऑब्व्हियसली मी असं नाही म्हणत आहे की काय दुःखातच बसायला पाहिजे, दुःख. पण जर तुम्हाला आहात ना तुम्ही हॅप्पी, तर मग दाखवा तुम्ही आहात हॅप्पी. उगाचच खोटं करू नका. खोटं उगाचच तिला दुःखातनं बाहेर काढतोय. आणि अरे ज्या व्यक्तीला दुःख झालेलंच नाही तिला कशातनं काय बाहेर काढताय तुम्ही? जेव्हापासून तो गेलाय तिला हसताना आणि तिचा खिदळतानाचा आवाज जेव्हा फर्स्ट व्हिडिओ त्या कौरवने केला ना, तेव्हाच मागेच तिचा आवाज येत होता, चांगली खिदळत होती. त्याच्यानंतर त्याच्या बड्डेचं फोटो बिटो बघितले ना, ते सगळे तोकडे कपडे घालून वाकत होती आणि काय काय करत होती. तिला काहीही फरक पडलेला नाही आहे त्याच्यामुळे. कुठले फ्रेंड्स आणि कुठल्या दुःखातनं बाहेर काढताय. फ्रेंड्सची पण मजा आणि हिची तर मजाच मजा. आणि हिला तर काय लेवलच नाही आहे. बोचू तर कुठेही प्रकट होते. आता तर बोलली ना, पडते तसं ती उचलायला गेली परत जैसे थे. आता सारखं आता पुढचा प्रोग्राम ठरवून आली आहे. म्हणजे ॲटलिस्ट महिन्यातनं 1-2 व्हिडिओ जरी यांच्याबरोबर केले तरी थोडे व्ह्यूज खेचता येतील, हा आता प्लॅन. आणि हे आता तिने हेरलेलं आहे. काय ते तंगड्या काय घालत होते एकमेकांच्या पायात पाय, आणि कुठे घालतील असं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. त्याला पण म्हणजे तंगड्या आता पायात आहेत, ते गळ्यात यायला पण वेळ नाही लागणार. ते पण करतील हे लोक. हे त्याच टाईपचे आहेत सगळे एकंदरीतच. कोणी कमी नाही आणि कोणी जास्त नाही. ती बंजी पण नुसती नळी चुपता आणि काय, त्या नवरा तर काय हेच नाही आहे. तिला पण चुप्पाचुप्पीची सवय आहे, फिरते आपली. सगळेजण आपले लावतायत वाटतं सेटिंग. थोडं हार्श वाटेल, पण खरंच यांची थेरं बघून असंच वाटत होतं. काय म्हणजे इतके पण काही असे बेस्ट फ्रेंड आणि असे काही चड्डी बडीज वगैरे नाही असली फालतूगिरी करायला ज्या लेवलचं यांचं चाललेलं. आणि काय ते रिंगा काय येड्यासारखं, येडे चाळे मूर्खासारखं. आणि ही तर नुसती आपली, हिच्या पूर्ण व्हिडिओमध्ये नुसती दातच काढत असते. आता तिला जरा घरात काम करायला लागलं. ती सासू 4 दिवस काय बाहेर गेली, हिला सवय झाली नुसती मटकायची. आणि म्हणजे पहिल्यापासून तो एक टाईमचं जेवण करूनच पळायची. पण आता तर तिला ते पण नकोसं झालेलं आहे, कारण मजा मारायचं आता हे झालं ना. आणि काय तर म्हणे की इतके दिवस 15-20 दिवस झाले, 20-25 दिवस काम चाललं आहे. अरे 20-25 दिवस कसे? 20-25 दिवसमधनं 10 दिवस तर तू बाहेरच होतीस, तुझ्यामुळे ते काम थकलं. आणि मग आता काय म्हणते 20-25 दिवस झाले. आणि नुसती त्या फण्यावरती चिडचिड. आणि त्या फण्या, तुला कोथिंबीर वडी आणि अळूवडीचा फरक तरी कळतो का? हां, कोणीतरी आयती आणून दिलेली ती तळत होती आणि म्हणे की तो फण्या म्हणतो, मी बाजूच्या खोलीत बसलो होतो आणि मला असं मस्त असं सुवास आला म्हणून मी बघायला आलो, काय मस्त घमघमाट सुटला म्हणून. तर इथे मला वाटलं भजी बिजी होते. हे काय आहे बोचू, काय करते बोचू? हे ब्युटिफुल, काय चाललंय, काय बनवते? कोथिंबीर वडी ना?
काका तुम्ही येडी झोळी आहात. अरे ती कोथिंबीर वडी नाही आहे, ती अळूवडी आहे रे येड्या. कसला काय. आणि ही म्हणते मोठी, काकी तुम्ही मी पाहात. काय माहिती आहे ना ते मीम व्हायरल होत आहे ते काय. हो हो कोथिंबीर वडी तुला म्हणजे बस कोणीतरी आणून दिली आहे ते फ्राय करायचं म्हणून करते आपली. हिला स्वतःला पण माहिती नाही ती अळूवडी आहे. देवा कसली माणसं आहेत रे म्हणजे खरंच. आणि हिला तर असं वाटतं की बापरे मी काय एकदम काम मला कंटाळा येत नाही, मला असं आवडतं वगैरे. आणि मग नंतर मग असं चिडचिड करायची. तो म्हणतोय हिला की कशाला ते आता पास्ता बिस्ता नाही मी बनवू शकते, मला तर एकदमच काही प्रॉब्लेम नाही आहे, मी बनवू शकते, मी पण करू शकते, मला जेवण बनवायचा कंटाळा येत नाही, तू छुप बस येड्या झोळ्या. अरे यार म्हणजे कसले नेक्स्ट लेवल आहेत यार हे लोक. अक्षरशः म्हणजे हिला एक दिवस घरात राहिली ना असली येडी झाली की बाप रे बाप. नुसती पागलसारखीच करायला लागली एकदम. आणि तो त्याच्यामध्ये आणि हे करायला आगीत तेल ओतायला हा फन्या तिला बोलतोय की आम्ही फार्म हाऊसला गेलो ना तिथे मस्त इतकं हे सुंदर आणि इतकं मस्त नजारा होता छान. तर ही मोठी शाणे त्या दिवशी हिला चांगलीच हे केलेलं ना लोकांनी धरलेली. तर म्हणे की हां मला पण यायचं होतं पण मला माणसाचा अभ्यास इम्पॉर्टंट. अरे वा आहे ना बोचू ढोचुके नीचे आली मोठी शाणी मोठा हुशाऱ्या सांगत होती. हिच्या ना जाऊन असं म्हणजे ना खरंच कोण असेल ना त्या शाळेच्या प्रिन्सिपलला भेटा आणि सांगा की याला काय अर्थ आहे. हे लोक सरेआम सांगताय तुमचे शिक्षक काय असे काय हे आहेत का पडीक आहेत का की हे सुट्ट्या घेणार आणि यांना पर्सनल ट्युशन देणार आणि सगळं पर्सनल अटेन्शन देणार आणि यांचा बॅकलॉग भरून काढणार, ह्यांनी भटकायचं, यांची काय जबाबदारी नाही का. मग असं तर सगळेच मुलं फिरतील, सगळे मजा करतील, सगळ्यांचं घ्या, मग 1 to 1 ठेवा, कशाला शाळा भरवता तुम्ही. हे असं बोलूच कसं शकतात, हे असं स्टेटमेंट कसं पास करू शकते ही बाई. आणि आता म्हणे की तिचा अभ्यास घ्यायचा आणि तिचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे. कशाला इम्पॉर्टंट आहे, काही गरज नाही आहे, घेईल ना तिची टीचर, तू कशाला घेते. आणि कसलं का इम्पॉर्टंट केव्हापासून व्हायला लागला. अभ्यास बिभ्यास काय नसतं, काय नाही, असाच कोणतरी गोंडगुंडुल्ला गुडप्या आणि काळा मनुका तिला शोधून काढ मिळेल. जे तुझ्या बाबतीत झालं ना तेच तिच्या बाबतीत कर, काही गरज नाही आहे एवढा अभ्यास बिभ्यास घ्यायची. पछतावा तर तुला पण होतोय पण तुला काही पर्याय नव्हता आता मजा करायला. आणि हिचं असं झालं आहे ना की एकतर मी ह्या गुडप्याला मजा करता यावी म्हणून पकडला पण ह्याने तर मला कामाला जुंपला. तरी तो नेतो म्हणजे एवढा डॉक्टर नावावर कलंक लावून हिच्याबरोबर फिरतो. पण बाईला शरम म्हणून नाही एक दिवस घरात राहायला लागलं तर कशी फ्रस्ट्रेट झाली. पण त्या गुडप्याला तर आहे ना कोणी म्हणजे कोणीच ऐकत नाही अजिबात. त्यांनी ते फादर डॉटर रील केलं ना त्याच्यामध्ये तो चमन आणि तो महावाला होता आणि त्याची त्या तिघांच्या मुली होत्या. पण हा आणि याच्या मुलीला घेतलं नाही यांनी गुडप्याला. बहुतेक फादर डॉटरमध्ये फादर म्हणून हा फिक्स नाही होत. डॉटर ठीक आहे पण फादर आता ह्याला फादर आहे का मदर आहे की बुबू बॉय आहे ते काय. बुबू बॉय तर तसा तर चमन पण आहे मोठा बुबूवाला पण काय माहिती त्याचं तरी होऊन गेलं पण ह्याला नाही घेतलं. शेम पप्पी शेम. आणि स्टारबक्समध्ये तर अशी मुरडत जात होती ना ते बघून असं काहीतरी म्हणजे जे लोक असं बिहेव करतात ना त्यांनी आयुष्यात खरं तर काहीच बघितलेलं नसतं. ज्या लोकांसाठी हे नेहमीचंच असतं ते लोक असलं काही शो ऑफ वगैरे करत नाहीत. आणि मग तिथे जाऊन तो गुडप्या असं किती बोलायचा प्रयत्न करत होता त्या कौरव बरोबर. कौरव हेच पाहिजे होतं ना एकदम, हेच पाहिजे ना थंडगार बाहेर किती गरम होते ना. कौरव काय याला ऐकतच नव्हता. कौरव आपल्या रेंगा जस बायकांमध्ये तो लागलाय आपला. आणि हिला तर कोणी चालतं ना बोचू बोलते गप गुडप्या नुसते तुझा आवाज पण नाही कौरव. शी म्हणजे एक डॉक्टर स्वतःचीच इज्जत स्वतःच कसं घालवतो ना ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे हा गुडप्या. कसं म्हणजे याला कोण कन्सिडरच करत नाही कारण तो एक ऑरा असतो ना डॉक्टरचा तोच मिसिंग आहे. आज तर म्हणे काय की तिची पाठ दुखते का काय दुखते ते तिलाच कळत नाही आहे. तर मी तिला बोललो डॉक्टरकडे जा. तर आता काय लोक म्हणतील घरात डॉक्टर आहे तरी पण डॉक्टरकडे जा म्हणते. अरे भाई कोणी नाही बोलणार, कोणी नाही. तुला तर आम्ही कंपाऊंडर म्हणून पण गिनत नाही. तू नको,
तुझ्याकडे लहान पोरं पण येत नाही. ज्या गोष्टीचा डॉक्टर आहे ना ते त्याच्यासाठी पण तुला कोण कन्सिडर करत नाही. तुला स्टेपनी डॉक्टर नाही, स्टेपनी वॉर्ड बॉय म्हणून ठेवलं आहे. वॉर्ड बॉय सुट्टीवर गेला ना की तुला बोलवतात डायपर चेंज करायला. आला मोठा डॉक्टर बनतोय. बुब्बू बॉय के डॉक्टर वाले सपने. आणि हिला कोणीतरी विचारलं होतं की तो डुकऱ्या का दिसत नाहीये, तो नाही आला का तुमच्याबरोबर ट्रिपला. तर म्हणे की नाही त्याला यायचं होतं पण तो आउटडोर शूटला गेला. आउटडोर शूट काय आउटडोर शूट, मोठा आउटडोर शूटवाला. तुला कोण उभं नाही करत वाटतं आजकाल. कसलंच काय नाही, वटपौर्णिमा नाही काय नाही की तुला सारखे आजकाल आता नवीनच पिरियड्स यायला लागले. आत्ताच यायला लागले वाटतं, इतक्या वर्षात येत नव्हते. ह्या वटपौर्णिमेपासून सुरू झाली आहे ही. तर आउटडोर शूट म्हणे. फालतू चांडाळ कंपनी. काहीतरी वेगळं कर ग बोचू. आता बस संपलंय तुझा आणि तुझ्याच्या जिज्जाचा गेम ओव्हर झालाय. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. सगळं मिक्स आणि कुठलं सगळं काही गोष्टी जे मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या बऱ्याच दिवसांपासून. ह्या दोघींमुळे, मावसाड आणि बोंबाड या दोघींमुळे पायलअप झाल्या होत्या, राहून गेल्या होत्या. तर ते म्हटलं आज एक क्विकमध्येच क्विक तर नाही आहे पण एक पॉडकास्ट होऊन जाऊ दे जे उरल्या गोष्टींवर. तर येस, टॉपिक क्लिअर झाला. येस, हा टॉपिक मी आज क्लिअर केलेला आहे. भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या ब्युटिफुल. टेक केअर. बाय. मासलामा, सी यू टुमॉरो.